सोप्या सोप्या बेसिक गोष्टी माहिती असतील तरी पुष्कळ आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही महिन्याला 5,000 रुपये गुंतवले 20 वर्षांसाठी आणि तुम्हाला 12% परतावा मिळाला, तर 20 वर्षानंतर तुम्हाला 50 लाख रुपये मिळतील. आणि तोच परतावा जर 13%चा मिळाला तर 57,27,000 मिळतील. म्हणजे फक्त 1% रिटर्न जास्त मिळाला तर 7 लाखापेक्षा जास्तीचा परतावा मिळाला. आता हाच रिटर्न जर 2 किंवा 3% जास्त वाढला तर तुम्ही परताव्याचा हिशोब करू शकता. म्हणजे लाँग टर्ममध्ये 1 किंवा अर्ध्या टक्क्यालाही खूप महत्त्व आहे. त्यामुळे तिसऱ्या मुद्द्याचं महत्त्व गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल योग्य माहिती असणं. असं काही नाही की तुम्ही दर महिन्याला थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे. तुम्ही एकदमही इन्व्हेस्ट करू शकता, पण दर महिन्याला थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करणं सोपं जातं आणि